गेल्या काही दिवसापासून दक्षिण काशी तसेच शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी असलेल्या पैठण नगरीत मोकाट कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असताना याबाबत स्थानिक नगर परिषद प्रशासन कुठलीच कारवाई करत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आल्याचे दिसून येत आहे। एका अर्थी पैठण शहराची सत्ता मोकाट कुत्र्यांच्या हाती गेली की काय असा सवाल उपस्थित होत आहे। पैठण नगरी दक्षिण काशी म्हणून ख्याती पावलेले शहर असून पैठण शहर ही संतभूमी पर्यटन व ऐतिहासिक स्थळ असल्याने शहरात दररोज शेकडो भाविक भक्त पर्यटक वारकरी भेट देतात। गेल्या काही दिवसापासून पैठण शहरावर मोकाट कुत्र्यांची हुकूमत सुरू झाली असून शहराच्या प्रत्येक गल्लीत चौकात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद मांडला असल्याचे दिसून येत आहे। परिणामी शहरात येणाऱ्या भाविक भक्त पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मोकाट कुत्र्यांची ठिकठिकाणी कळपे वावरत असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लसके तोडत असल्याचे निदर्शनास येत आहे। येथे विशेष असे की शाळेत जाणारा विद्यार्थी आणि गल्ली बोळात मोकाट कुत्रे बालकांचा चावा घेत आहेत। मात्र दुसरीकडे याबाबत संबंधित स्थानिक नगर परिषदेचे प्रशासन कारवाई करण्यात पूर्णपणे असमर्थ ठरत असल्याचे दिसून येत आहे। पैठण नगर परिषदेचा ठराविक लोकांसह ठेकेदारांनी पूर्णपणे ताबा घेतला असून शहरात प्राथमिक सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र निर्माण झाले। पैठण सारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग लागले असताना नगर परिषद प्रशासनाला याचे काहीच गांभीर्य वाटत नाही। पैठण शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या 4 पटीने वाढली असताना गेल्या अनेक वर्षापासून याबाबत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने मोकाट कुत्रे पैठण शहरावर हुकूमत गाजवत आहेत। मोकाट कुत्र्यांमुळे नागरिक, व्यापारी आणि वाहनधारक पूर्णपणे वैतागून गेले असून याबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।